मित्रांनो, जे जनगण मन हे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर आपल्या अंगात नवीन ऊर्जा संचारते, तेच गीत आता वादाच्या भोवऱ्यात सापडले। त्याचं झालं काय तर नुकतंच छत्रपती संभाजीनगरमध्ये मिशन अयोध्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला। या प्रसंगी सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी भारताच्या राष्ट्रगीतावर एक विधान केले। ते जास्त चर्चेत आले। नेमकं हे प्रकरण आहे काय ते पाहूयात विशेष सोपाच्या माध्यमातून। रामगिरी महाराजांनी कोणते आरोप केलेत पाहूयात। नुकतंच छत्रपती संभाजीनगर येथे मिशन अयोध्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला। त्यावेळी सरला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी रामगिरी महाराज म्हणाले की रवींद्रनाथ टागोर लिखित जनगण मन हे आपले राष्ट्रगीत नाही, वंदे मातरम हेच राष्ट्रगीत व्हावे। रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत का लिहिलं, त्यांना नोबेल पारितोषिक कसं मिळालं, असे देखील प्रश्न यावेळी उपस्थित केले गेले। राष्ट्रगीतावरून नेमका वाद काय? रवींद्रनाथ टागोर लिखित राष्ट्रगीत नेमकं कोणासाठी लिहिलं गेलं होतं यावरून वाद होत आहेत। तर जॉर्ज पंचमने 1911 साली भारताला भेट दिली होती। 27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनादरम्यान पहिल्यांदा जनगण मन गायलं गेलं। यावेळी रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीतात भारत भाग्यविधाता हे विशेषण जॉर्ज पंचमसाठी वापरलं होतं असा आरोप केला जातोय। त्यामुळेच राष्ट्रगीतामधील भारत भाग्यविधाता हे वादग्रस्त वाक्य ठरले। या वाक्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढल्यामुळे संपूर्ण गीताचाच अर्थ बदलला। रवींद्रनाथ टागोर यांनी काय स्पष्टीकरण दिलं? राष्ट्रगीत पंचम जॉर्ज यांच्या स्तुतीसाठी लिहिलं होतं हा आरोप रवींद्रनाथ टागोर यांनी सातत्याने फेटाळला। हे गीत दैवी मार्गदर्शक शक्तीचं गुणगान करतं असं टागोर यांनी स्पष्ट केलं होतं। मित्र पुलिन बिहारी सेन यांना लिहिलेल्या पत्रात रवींद्रनाथ टागोर म्हणाले की महाराजांच्या सेवेत वरिष्ठ अधिकारी असलेल्या माझ्या एका मित्राने सम्राटाच्या स्तुतीसाठी गीत लिहावे अशी विनंती केली होती, परंतु मी गीताची रचना केली आहे। त्याचा अर्थ फक्त देवच भारताच्या नशिबाचा निर्माता आहे। भारताच्या नशिबाचा निर्माता पंचम जॉर्ज नाही, तर भारतीयांच्या हृदयात विराजमान असलेली एक दिव्य शक्ती आहे। या वाक्यामधून टागोर यांच्या काव्यात्मक बंडाची झलक आपल्याला दिसते। भारत भाग्यविधाता या वाक्याचा अर्थ नेमका काय? राष्ट्रगीतामधील भारत भाग्यविधाता हे वाक्य वादाच्या केंद्रस्थानी आहे। काही टीकाकारांनी दावा केलाय की भारत भाग्यविधाता हा शब्द जॉर्ज पंचमसाठी वापरला गेला असावा, परंतु टागोर असं म्हणतात की जनगण मन या गीतातील भारत भाग्यविधाता हे वाक्य एक शाश्वत आणि सर्वव्यापी दिव्य शक्तीचे प्रतीक आहे। ही शक्ती कोणत्याही मानवी शासकाच्या पलीकडे आहे। पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल आणि बंग या भारताच्या भौगोलिक विविधतेचा उल्लेख गीतात आहे। टागोरांच्या स्पष्टीकरणावरून लक्षात येतं की हे गीत कोणत्याही वसाहतवादी शासकाला नाही, तर भारताच्या सामूहिक आत्म्याला उद्देशून आहे। टागोरांच्या स्पष्टीकरणानंतरही आरोप कायम राहण्याची कारण काय पाहूयात। जनगण मनचे पहिले सार्वजनिक सादरीकरण पंचम जॉर्ज यांच्या भारत भेटीदरम्यान झाले। त्यामुळे काहींनी गीताचा आणि पंचम जॉर्जचा संबंध जोडला। जनगण मन हे गीत ब्रिटिश अधिकाऱ्यांना संपन्न करण्यासाठीचे एक राजनैतिक पाऊल असावं असं टीकाकार मानतात। या गीताच्या संस्कृत प्रचूर भाषेमुळे त्याचे अनेक अर्थ लावले जात आहेत। तर वंदे मातरम या लोकप्रिय देशभक्ती गीताच्या समर्थकांनी जनगण मनकडे संशयाने पाहिले। त्यामुळे हा वाद आणखीनच वाढल्याचं दिसतंय। रवींद्रनाथ टागोर हे सार्वजनिक मानवतावाद आणि आध्यात्मिक एकतेचे समर्थक होते। ते ब्रिटिश साम्राज्यवादाचे प्रखर टीकाकार होते। टागोर मानवतेच्या परस्पर जोडणीवर भर द्यायचे। जनगण मन हे या संकल्पनेचे प्रतिबिंब आहे। जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी आपल्या नाईटहूड सन्मानाचाही त्याग केला होता। हा टागोरांच्या वसाहतवादी सत्तेविरुद्ध असलेल्या ठाम भूमिकेचा पुरावा आहे। जनगण मन 1950 मध्ये राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं गेलं, त्यामुळं ते स्वतंत्र भारताच्या एकतेचं प्रतीक असल्याचं स्पष्ट झालंय। अनेक वादविवाद असून देखील जनगण मन एकतेचे आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून कायम आहे। पिढ्यानपिढ्या भारतीयांना प्रेरित करतंय। तर मंडळी, तुम्हाला या वादाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।